स्वामी समर्थ। नखाचा अपडेट असा आहे की आम्ही गेलो होतो ड्रेसिंगला, पण जेव्हा त्यांनी खोलून पाहिलं तेव्हा त्यांना दिसलं की मांस वरती येत आहे आणि ते जर तसंच ठेवलं तर ते वरती 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 येत राहील मांस। ते नख जे 2 तुकडे झाले ते जुळणार नाही, त्याच्यामुळे डॉक्टर म्हणाले की भूल देऊन संपूर्ण नख काढायला लागेल। आय वॉज लाईक आता ते नख परत येणार नाही, पण ते म्हणाले की नाही, इट विल रिग्रो। सो ठीक आहे, आता आम्ही चाललोय डॉक्टरांकडे नख काढून घेण्यासाठी। मला आधी पण आलेलं आहे नख, माझं नख ते समजून जा की पूर्ण गेलं होतं, पण तरी ते आलं। सो आय नो की येईल। 19 नखांची होशील तू। आता एवढं काय काय बॉडी मध्ये माझ्या डॅमेज झालेलं आहे, तर एक नख अजून। शाळा सुटली असेल, आता माझी शाळा भरणार आहे थोड्या वेळात, पण भूल देतील त्याच्यामुळे ते तेवढं फील नाही। भूल द्यावीच, मी तिथं बोंबलून नख होईल मला। नख काढलंय, भूल दिली आणि काढलं। कुमारला दाखवलं त्यांनी, कुमारला काही ते बघवलं गेलं नाही, तू बाहेर आलं डायरेक्ट बाहेर। थोडासा हाडाला पण मार लागलाय, हाड पण क्रॅक झालंय। काढलं त्याने तुकडा समोरचा, हो अगं बाय तो पण कट करून कट मध्ये तो सेपरेटच झालेला, थोडाच का पॉईंट नव्हता। अरे देवा, कुमार तेच बोलतोय काय नेमकं कढई पडली, कशी पडली, आता काय सांगू, स्वतःच्या बाहेर फेकून काहीतरी असेल गेल्या जन्मातलं प्राप्त, काहीतरी कोणाला तरी केलं असेल, ते मला रिपेअर झालंय, काहीतरी झालं असेल, ते भेटतंय मला त्याचं। आता काय वाटत नाहीये की भूल उतरल्यावर दुखेल असं म्हणाल, पण त्याच्याबद्दल गोळ्या दिल्या आता एक घ्यायची, जेवणानंतर 2 घ्यायचे। अच्छा, तसं काय मला अनुभव आहे त्याच्यामुळे मी असं पाय वरती करून बसली आहे, पाय वरती करून मला झोपवलंय। नर्स पकडून घेऊन आली, पडत बिडत आहे तर मी ॲनेस्थेशिया दिलेलं ना। कुमार तेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये होता। हो, मला एक तर माझा फोन पण तुझ्याकडे, मला वाटलं बसलेले लोक त्यांनी सांगितलं वरती दिले डॉक्टर बोलले पापा कमी करा, पापा कमी करा। काय बोलले ते मला डिस्ट्रॅक्ट करत होते, म्हणजे नाही ते पडतं हो उलट। कुमार बिस्किट्स घेऊन आलाय, 1 गोळी घेतली, अजून 2 गोळ्या घ्यायच्या आहेत, त्याच्या आधी काहीतरी खायला सांगितलंय। घरी जाऊन जेवायचंच नाही, पण ते म्हणाले नाही इथे काहीतरी खायला लागेल, कारण ते भूल आहे तोपर्यंत काय वाटणार नाही, पण भूल उतरल्यानंतर दुखेल। सो मला इथून गोळ्या घेऊन मगच जायचं आहे। सो खाल्लं बिस्किट, कसं तरी करून गेलं, ते सवय नाही राहिली तर तेवढा इंटरेस्ट नाही वाटला बिस्किट खायला, नाईलाजापोटी खाल्लं। गोळ्या सगळ्या घेऊन झालेल्या आहेत, आता मला ते दुखायला सुरुवात झालेली आहे। टॅबलेट्सचा असर होईपर्यंत जरा टाईम जाईल। अरू बोलत असेल मम्मा कुठे गेली, मम्मा कुठे गेली। आम्ही आलोय आईकडे, आईने अरूला घेतली आहे सायकल, ती चालवायची एवढी घाई का आम्ही नानीकडे गेलोच नाही, डायरेक्ट नानीला डायरेक्ट विचारलं सायकल कुठे आहे। आणि त्याला मगाशी फोनवर मी सांगितलं काय, हे तुझं बास्केट आहे छोटं, हे त्याच्यात पेन टाक आणि फिर, तर त्याच्या ते लक्षात, आणि तो आला पहिलं पेन मागतोय की मला पेन दे, त्याच्यात टाकायला। ते पण छोट्या पोरांची मेमरी ना, ओय नाही बोलायचं, नानी हाक मारायचं, नानी ओय बी नाही बोलायचं। ए बाई अच्छा हे आई वा बद्दल आहे, आवडली पिल्लू, थँक्यू बोल नानीला। हो थँक्यू। पाय लांब लागते त्याला पोचायला, हो पाय त्याला एवढंच नाही, टाइम लागेल। सायकल चालवा। नख काढल्यानंतर म्हणजे तेव्हा जे ड्रेसिंग केलेलं ते चेंज करण्यासाठी आम्ही आज आलेलो। आज मला आतापर्यंतचं सगळ्यात जास्त दुखलं, कारण नख काढताना भूल दिलेली, त्याच्या आधी नख होतं, नवीन जखम होती तेव्हा नख बऱ्यापैकी होतं, 70% नख शिल्लक होतं, त्याच्यामुळे पण तेवढं नाही दुखलं। आज जेव्हा ते आधीचं ड्रेसिंग पूर्ण ते मासाला चिकटलेलं, ते सोडवताना मला जास्त पेन झालं। तो मांस असं ते आंबलं आहे ना तिथलं, नख उपटून काढलं म्हटल्यानंतर काय ते सगळं आंबलं आहे, ते दुखतंय, ते लालच आहे अजून सगळं, त्याच्यामुळे ते आज सगळ्यात जास्त तेच ते आज जास्त दुखलं मला सगळ्यात। मागे एकदा दोनदा पनीर रेसिपीज दाखवल्या होत्या, तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की हे आमच्या घरचं पनीर आहे, आईंनी बनवलेलं। तेव्हा कमेंट्स होत्या की आईंची पनीरची रेसिपी एकदा शेअर कर, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या आईंनी पनीर कसं बनवलं। तर ह्याच्यामध्ये
बनतंय पनीर. तर आम्ही काय प्रोसिजर फॉलो केली, सगळ्यात पहिले 2 लिटर दूध घेतलं. आमच्या घरीच म्हैस आहे. 2 लिटर दूध आईने उकळवत ठेवलं. त्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळलं. एक लिंबू पिळलं. जसं लिंबू पिळलं तसं लगेचच त्याच्यापासून पनीर तयार व्हायला लागलं. म्हणजे ते दूध फाटलं. त्याच्यानंतर आपण ते गाळून घेतलं. लगेचच गाळून घेतलं आणि एकदा ते पाण्याखालून, साध्या पाण्याखालून नॉर्मल टेम्परेचरच्या धुवून घेतलं. टॅप वॉटर खालून. कशासाठी धुवून घेतलं, जेणेकरून त्याच्यामध्ये वगैरे असं कदाचित असं तसं वास वगैरे येऊ नये म्हणून धुवून घेतलं. ह्या टोपावर ठेवलं. ह्याच्यामध्ये पनीर आहे, तर त्यातलं पाणी त्याच्यात पागळेल आणि ह्याच्यावरती वजन म्हणून आपण कुकर ठेवलेलं आहे वजनदार. तर आता हे 10-15 मिनिटांनी आपण चेक करू शकतो आपलं पनीर तयार असेल. मग ते आपण फ्रीजरला किती दिवस ठेवू शकतो? किती 2 राहू शकतं ना, 8 दिवस पण राहू शकतं. ओके. आमच्याकडे ते पनीरचं हे पण आहे. कुठे गेलं आहे ते? म्हणजे ते एक आहे, मी साईडला तुम्हाला फोटो दाखवत. तर ते पण आहे. त्याच्यामध्ये कमी बनतं पनीर, 2 लिटरचं बनत नाही. त्याच्यामुळे आम्ही सध्या फडक्यातच ठेवलंय. ते पण भांड आहे. 1 लिटरचं बनतं. 1 लिटरचं बनतं. 15-20 मिनिटं झाली आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतोय. ओके. आणि हे आपलं पनीर झालेलं आहे रेडी. वाव. आता हे आपण असंच ठेवू शकतो आणि ऐन टायमाला कट करू शकतो जेव्हा आपल्याला त्याच्यापासून रेसिपी बनवायची आहे. येस. हे बनलं आमच्या घरच्या दुधाचं पनीर. आमच्या आईंची रेसिपी एकदम सोपी सरळ. आम्ही निघतोय मंडळी साखरपुड्याला. माझ्या नणंदबाईंचा साखरपुडा आहे, तिकडे चाललोय. आई, पप्पा, मी आणि आरू बाबू. कुमारला जरा काम आहे, अर्जंट आहे, टाळू नाही शकत, त्याच्यामुळे तो तिकडे गेलेला आहे. अशी काहीशी रेडी झाली आहे मी. हे ब्लाऊज असं आहे बघा. याला इथे फ्रिल बिल लावल्यात जरा. आईंना माहिती होतं की ह्या घरची धाकटी सून भावी मीच आहे, त्यावेळी माहिती होतं. त्याच्यामुळे कुशलदादांच्या लग्नात त्यांनी मला ही साडी दिली होती. चला निघालो पूर्वा तुझ्या साखरपुड्याला. साखरपुड्याला सांग पूर्वा तुझ्या साखरपुड्याला. गाडी आम्ही पप्पांच्या फ्रेंडच्या घरी पार्क केली आहे. मी आता थोडंसं चालायचं आहे. आरू काय आजीच्या मांडीवरून उतरायला तयार नाही आहे. ह्या आमच्या अलिबागचं निसर्ग सौंदर्य. वाड्यांमध्ये घरं. मी लंगडतीये. मी लंगडत चालते, त्यामुळे कॅमेरा पण हालत असेल. ती गाय हवी, गाय आणि वासरू. ते जड आहे शोना, आहे की पकड. एक तर सागर काकांचा आर असेल, नाही तर पूर्वा आत्तूचा आर असेल. तुला कुठला हवा तो घे.
चाफ्याची फुलं बघ कशी भरून ठेवलीत. आपल्या घरचा चाफा पण आई असा भरून ठेवतात जेव्हा बहर असतो तेव्हा. चला आम्ही निघतोय. मी आपली सावकाश चालते कारण अजून पण त्रास होतोय. अंगठा टेकवता येत नाही पूर्ण. ते मास्क कोवळा आहे ना, तर ते वरच्या पट्टी जी ड्रेसिंग केलं त्याला पण ते टच होतं, तर ते चालताना जरा त्रास होतोय. त्याच्यामुळे मी आपली सावकाश पाऊल टाकते. आई पप्पा आरू पुढे गेलेत. इकडे गाडी पार्क केली आहे. पप्पा आहेत तिकडे बोलतायत. आम्ही इथे थांबलोय या काकींच्या घरी. पप्पांच्या मित्रांचंच घर आहे हे. आरू गप्पा मारतोय दीदीशी. मला माहितच नव्हतं म्हणजे. दीदीला सांग आमच्याकडे पण एक परी आहे छोटूशी. आता कर, काय कपडे खराब करायचे आहेत ते. परत 1 2 3. तेच आता सारखं तेच. अरुणी पियुष सांडवलं, त्याचे डाग लागले तेव्हा धक्काच मारला सगळ्या साडीवर. पोचलो. अरुने 2 वेळा इयरिंग्स खेचून काढले, मुद्दाम नाही. एकदा त्याच्या कुर्त्यामध्ये अडकलं आणि एकदा पण असंच काहीतरी अनावधानाने त्याच्याकडनं खेचलं गेलं. 2 वेळा पडलं. बरं सापडलं कानातलं आणि मळसूत्र पण, नाही तर असंच भुंड राहायला लागलं असतं तिकडे फंक्शनमध्ये. साडीवर पियुष सांडवलं. एवढ्या लेकरांना घेऊन साडी विडी नेसून एखाद्या फंक्शनला जाणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. कधी मोठी होतील आणि सेपरेट खुर्चीत त्यांची हौशीने बसतील तेव्हाच काय ते आराम आणि सुटका.